सगळ्यांच्या पाठांतरातली. परंतु भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळामध्ये झालेला आनंद प्रगट करून सांगणारी गवळण आहे. गवळणीला सुरुवात करण्यापूर्वी गवळणीमध्ये दोन रंग आहेत. एक बाह्य रंग आहे, एक आंतरंग आहे. परमार्थाला दोन रंग आहेत, एक बाह्य रंग आहे, एक आंतरंग आहे. गंध लावणं, माळ घालणं, एकटांगी नेसणं, धोतर नेसणं, एकटांगी नेसणं, फेटा बांधणं हे परमार्थाचं बाह्य रंग आहे. हा बाह्य रंग आहे. पण सगळ्यांमध्ये देव पाहणं हा परमार्थाचा अंतरंग आहे. इथं दोन रंग आहेत. दाढी वाढवणं, बायका पोरं बसवणं, चांगलं राहणं, कपडे भारी घालणं हा बाह्य रंग आहे. पण इथं दोन रंग आहेत. 7व्या अध्यायामध्ये भक्ताचे 4 प्रकार आहेत. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. एक भक्त ज्ञानी आहे, एक भक्त अर्थार्थी आहे, एक भक्त जिज्ञासू आहे आणि एक भक्त ज्ञानी आहे. पण ज्ञानोबरायांचं स्पष्ट म्हणणं असं आहे, ज्ञानी भक्ताला कर्म बाधत नाही. कर्म बाधत नाही. ज्ञानी भक्ताला कर्म का बाधत नाही? ज्ञानी या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याच्यामध्ये पशु, पक्षी आणि मानव याच्यात भेद पाहण्याची ज्याची ताकद नाही, जो भेद पाहतच नाही, तो ज्ञानी आहे. ज्ञानाचं लक्षण असं नाही आहे. उदाहरणार्थ ही दोन्ही मुलं पखवादातली तज्ज्ञ आहेत, ज्ञानी नाही आहेत, तज्ज्ञ आहेत. हे दोन्ही माणसं गायनातले तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञ आहेत. हे पिटीतले तज्ज्ञ आहेत. काही माणसं चालू काम बिघडवण्यात तज्ज्ञ आहेत, काही माणसं चालू कामात खीळ घालायला तज्ज्ञ आहेत, काही माणसं लग्न मोडायला तज्ज्ञ आहेत, काही माणसं गाव बिघडवायला तज्ज्ञ आहेत, काही प्यायला तज्ज्ञ आहेत. किती पिऊ द्या, जमीन सोडतील पण बाटली सोडणार नाही. काही माणसं जुगारी तज्ज्ञ आहे. वाक्य नीट आहे का? अख्खं जग तज्ज्ञ आहे, अख्खं जग तज्ज्ञ. हे अख्खं जग स्वबदार अख्खं जग तज्ज्ञ आहे. नीट आहे का? पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. वाक्य अख्खं जग तज्ज्ञ आहे पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. म्हणून 8व्या अध्यायामध्ये शेवटची ओवी आहे, हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदिवा. काय ओवी आहे? तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञ तज्ज्ञ. काही हृदयरोग तज्ज्ञ आहेत, काही किडनी तज्ज्ञ आहेत, काही फुफ्फुस तज्ज्ञ आहेत, काही बालरोग तज्ज्ञ आहेत, काही फक्त नखातले तज्ज्ञ आहेत, अंगठ्यात कळत नाही, अंगठ्यातले तज्ज्ञ आहेत, फुफ्फुसात कळत नाही. अख्खं जग तज्ज्ञ आहे. काही तर इतके तज्ज्ञ आहेत का गुप्तरोग तज्ज्ञ आहे. गुप्तरोग तज्ज्ञ. जो तज्ज्ञ आहे त्यालाच रोग गुप्त आहे, जो तज्ज्ञ आहे त्याला रोग गुप्त आहे आणि तोच गुप्त रोग तज्ज्ञ आहे. ही माणसं तज्ज्ञ आहेत. पण गगनगिरी महाराज सर्वज्ञ आहे, ज्ञानोबा सर्वज्ञ आहेत, तुकोबा सर्वज्ञ आहे. आणि ज्यांना ज्ञानी म्हणतात, मग आजची गवळण अर्थ नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे. अर्थ नाही आहे, अर्थार्थी नाही आहे, जिज्ञासू नाही आहे, ज्ञानी गवळण आहे. आणि ज्ञानी गवळण असून आजची गवळण बाह्यरंग नाही आहे, अंतरंग आहे. दोन्ही बाजू नीट केला. बाह्यरंग हे बाह्यरंग आहे. काही लोक म्हणतात बाह्य, बाह्य ते बाह्यच आहे, बाहेरचं ते बाहेरच आहे आणि आतलं ते आतच आहे. जे एखाद्या माणसाने बाह्यरंगाचं हे केलं, साधी गोष्ट आहे, दगडाला गुळ चोळलाय, दगडाला गुळ चोळलाय, खाणाऱ्याला गुळ गोड आहे. आणि मुक्ताबाईची समाधी आहे वैशाख वद्य 10. आता त्याच्यात निवृत्ती दादाला एक आकडा लय आवडतो. एक आकडा दादाला लय आवडतो. एक आकडा कसा आवडतो बा? भजन तुम्हीच म्हणा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. पहिलं नाव कोणाचं? निवृत्तीचं पहिलं नाव. एक झालं. 2. 4 भावंडांमध्ये पहिला भाऊ कोण आहे? निवृत्ती. निवृत्ती दादाला एक आकडा लय आवडतो. एक नाव आहे भजनात पहिलं नाव निवृत्ती. जन्माला येण्यात त्या घराण्यात पहिलं नाव निवृत्ती. पुढे ऐका बरं का. आणि महिन्याच्या तिथीतला जन्मही प्रतिपदेला पहिलाच एक आवडतो.
निवृत्ती दादाला एक लय आवडतो आणि आज ज्याचं कीर्तन आहे ना त्याला 8 लय आवडतो. 8 लय आवडतो कृष्णाला. 8 लय आवडतो कृष्णाला. 8 इतका आवडतो का सगळ्या गोष्टीच घडायच्या 8 आहेत. इतका आवडतो कृष्णाला 8. कसा आवडतो पहा. आला अष्टमीला, आला 8 वर्षाचा, राण्या 8, मित्र 8, मैत्रिणी 8, राण्या 8, कामही केली 8 आणि ज्या इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. कृष्णाला 8 आवडतो. निवृत्ती दादाला 1 आवडतो. दोन्ही पहा कसे. आणि पुढे सांगून तो घोटाळा कराल तुम्ही सगळे. ज्ञानोबराय आणि कृष्ण यांचा जन्म एक दिवशी असं नाही, तो अवतारच एक आहे. तुम्ही म्हणाले नावं कामून झाले म्हणजे अजून आपल्या लोकांना माहित नाही. लोक खंडोबा म्हणतात. खंडोबा आपला खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. हो, जर आता खंडोबा असता तर त्याचं मतदार यादीत नाव असतं. त्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड निघालं असतं. खंडोबा जावई लोकांना माहीत, अजून तुम्हालाच माहीत नव्हतं. सांगू कपडे जाऊ. खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. खंडोबाची पहिली बायको नेवाशाच्या तिम्मा शेटवाण्याची मुलगी आहे. नेवाशाच्या तिम्मा शेटवाण्याची मुलगी पहिली बायको खंडोबाची. आणि दुसरी बायको इंद्राची मुलगी आहे, तिचं नाव बानाई आहे. खंडोबाची 2 लग्न झालीत. तुम्ही करीत काय होते इतके दिवस. यातले जेजुरीला किती गेलेत. जेजुरीला सगळेच गेले. फक्त एकच वाक्य सांग मला, जेजुरीत खंडोबाची मंदिरे किती आहेत. तुम्ही गेलतेच कशाला. खंडोबाचे जेजुरीत मंदिरे किती आहेत. 2 आहे. कोण तपास करते. 2 आहेत. ते ती 2 मंदिरं काय सांगतो. जेजुरी जवळ सुपा नावाचं गाव आहे आणि त्या सुपे नावाच्या गावात तुपे नावाचा पाटील होता आणि तो खंडोबाचा कट्टर भक्त होता. तो वारी चुकू देत नव्हता देत. जसे हे सगळा परिवार जसा गगनगिरी महाराजांचा कट्टर परिवार आहे तसं तो वारी चुकू देत होता. तर इंद्रिय थकल्यावर खंडोबा त्याच्यासाठी खाली आला म्हणून 2 मंदिर आहेत. आणि मग खंडोबाची 2 लग्न झाली. एक लग्न श्रावणी पौर्णिमेला झालं आणि एक लग्न माघ पौर्णिमेला झालं. एक लग्न नळदुर्गाला झालं आणि एक लग्न पालीला झालं. आणि दुसरी जी बायको आहे खंडोबाची बानाई, ही इंद्राची मुलगी आहे. मालेगाव जवळच्या चंदनपुरीच्या घाटात. बापाचं ऐकत नाही म्हणून बापाने पेटीत टाकून दिली. ती त्या धनगराने सांभाळली. तिच्यावर शंकर प्रसन्न झाले. आणि मोहिनी जी होती ती नेवाशाजवळ नेवाशामध्ये मोहिनी राजाचं मंदिर आहे. तिथं समुद्र मंथन झालं आणि त्यातलं युद्ध झालं. त्यावेळेस जे अमृतकण होते ते अमृतकण त्या पाण्यात पडले म्हणून भंडारदऱ्यावरून जी वाहून जाते तिच्यामध्ये काही कण उडाले म्हणून प्रवरेला अमृतवाहिनी म्हणतात. आपण फक्त म्हणतो आमच्या उसात पाणी जात आहे म्हणून ती अमृतवाहिनी. असं नाही. तिथं 3 नद्या एकत्र आल्यात. मुळा, गोदावरी, प्रवरा. म्हणजे त्याला अमृतवाहिनी नाव. तिला मोहिनी राजाचं मंदिर आहे आजही. आणि दुसरी जी मुलगी होती ती बानाई होती. आणि म्हणून जेजुरीला 2 लग्न झाल्यावर बायको घेऊन आले खंडोबा बानाई. आणि आणल्यानंतर खाली ठुली तिथे झाड एक. आणि ती बाईला राग आला. सवत आणल्यावर कोण नाही रागील. ती जरा बिघाडली माळसा. ती जरा हातपाय आपटायला लागली. असं झालं तसं झालं. ते म्हटले नाही, ही तुझी पूर्वीची दाशी होती, हिचं नाव जयाद्री होतं, या अवतारात मी पूर्ण केलं म्हणून ती आली. म्हणून जेजुरीला जेवढे जेवढे लोक लग्न झाल्यावर जातात त्यांनी बायको घेऊन जाताना जिथं बानाई ठेवली जाते तिथं बायको ठेवायची असते. आणि तिथून बायको उचलून वर न्यायची असते. असा नियम आहे. आणि ती डायरेक्ट उचलायची नाही. घरी 5-6 दिवस प्रॅक्टिस करायची. जर सगळ्या बरगाड्या क्लिअर राहिल्या आणि दमबिम छाटला नाही म्हणून लोकांनी खंडोबावर अतिक्रमण केलं. 5च पायऱ्या केल्या लोकांनी. आता सगळे बायको किती केल्या. आता 5ही बंद झाल्या. आता नाही, आता जागे उचलायची
बाटलीभर पाणी लशी सांग लशी सांग लशी सांग. हे नाही आपण इथं तिथं नियम आहे, त्याला ते नियम आहेत. आता थोडं उलटे फिरायचं आपल्याला, थोडं मागं जायचं. करंट लावून दिला तुम्हाला. करंट कसा लागलाय पहा. आजची गवळण आंतरंग नाही, आपलं बाह्यरंग नाही, अंतरंग आहे. आणि आजची गवळण आर्त नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे. इथं आलो आपण आता. म्हणून माझं वाक्य होतं, सगळं जग तज्ज्ञ आहे पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. गगनगिरी महाराज सर्वज्ञ आहे. आणि त्यासाठी काल आहे. आता काल्याचं थोडं 3 गोष्टी आहेत. पहिल्या, येतात, यावं लागतं आणि आणावं लागतं. 3 गोष्टी क्लिअर करा. येतात यावं लागतं आणि आणावं लागतं. आपल्याला यावं लागतं. आता आपण जे आलोय ना, आता हे भोग आपण जे भोगतोय हे मागचे आहेत. 17वा अध्याय असं म्हणतो, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्वजन्मीचे. हे भोग आहेत आपले. हे उगाच माझं देवानं वाईट काय केलं, मी काय केलं, तर तो काहीच केलं नव्हतं. तुझं आत्ताचं नाहीच आहे, हे सगळा मागचा कुठाना आहे. आणि कारुसावे न लगे बहुता, आपुल्या संगीता वाचोनिया, आपुल्या संगीता. आणि कारुसावे न लगे बहुता, आपुल्या संगीता वाचोनिया, आपुल्या सौ कमल सोपान साने यांची बहीण आजारी आहे. कृपया त्यांचे नातेवाईक स्टेजच्या डाव्या साईडला घ्यायला आलेत. त्यांनी साईडला जायचे, डाव्या साईडला तुमचे नातेवाईक घ्यायला आलेत. आणि त्यांना ऐकायला पण कमी आहे. शेजारच्या बाईनं जर ओळखीचे असेल तर त्यांना सांगा ही सूचना. कमल सोपान सहाने यांची बहीण आजारी आहे. त्यांचे नातेवाईक स्टेजच्या डाव्या साईडला घ्यायला आले. त्यांनी तिकडे जायचं. विठाल विठाल हरे विठाल. आता करंट लावून घ्या. येणे, आपण 15व्या अध्यायात एक ओवी आहे. येणे, भोगणे आणि जाणे हे तो प्रकृतीचे लेणे. म्हणजे यायचं. आता आपण आलोय, सगळे आपण आलोय. आणि आता हे असं नाही म्हणायचं माझ्या नशिबी आलं मी भोगीत आहे, तसं नाही. हे मागचंही पुरं करायचं आणि जायचं. ह्या वर्षाची डायरी अजून क्लिअर व्हायची आहे. आता आपण जे वागतोय ना याची टेली मारायची पुढे, आणि मग पुढे हिशोब दिल्यावर जायचं. ते असं होत नाही का बाबा तिथं काही थोडीशी चिठ्ठी बिट्टी चालते किंवा एखादा धमकीचा फोन बिन चालतो, असं काय नाही चालत. तिथं ओके होतं ते. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. वाघिला उद्वेग दुःखाची केवळ, वाघिला उद्वेग दुःखाची केवळ, वाघिला उद्वेग दुःखाची केवळ. येणे, भोगणे, जाणे. आता आपलं एकच काम चालू आहे. यायचं, भोगायचं नाही बस. आता जाणं तर ठरेलच नाही. रविवारी तर सोमवारी नाही, सोमवारी तर मंगळवारी. एक दिवस गेम होणार. आता येणे संपला विषय. मग यावं लागतं. आपण येतात संत. आणि गगनगिरी महाराज आले. आणि गगनगिरी महाराजांसारखं योगी ज्या मातेने दिला, ती माता किती धन्य. प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा